नमस्कार. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप केसर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक, गुटख्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत विटा पोलीस स्टेशनला सक्त सूचना दिलेल्या होत्या. याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे हे पोलीस कॉन्स्टेबल महेश सपकाळ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत विटा पोलीस ठाणे हद्दीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना फळे आणि स्टेशनचे सर्व हवालदार यांना सदरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे खटाव दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अशी बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि